नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांनी मी शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि आम्ही निघालो आहोत फिरायला. मी आहे राजगुरुनगरमध्ये आणि मागून अपेक्षा आणि माझा कझिन येतो आहे आणि हा पहा खूप ब्युटिफुल असा सनसेट. येस ॲक्च्युली मी सनसेट कॅप्चर करायलाच चालली आहे. रोड जरा डेंजरस होता, म्हणजे थोडा स्लिपरी टाईप. पण हा शब्द आय गेस 10,000 वेळा बोलत होता. खूप सुंदर असा सनसेट होत होता आणि खूप भारी दिसत होतं. आणि मी बघते अपेक्षा आणि हे लोक कुठे राहिलेत. खूप मागे होते कारण की रोड थोडा स्लिपरी होता, ते सावकाश येत होते आणि आम्ही थोडं ॲडव्हान्स म्हणून फास्ट चाललेलो. आणि येस फायनली आम्ही येऊन पोचलो, जिकडून खूप ब्युटिफुल असा सनसेट दिसतो, जे आहे राजगुरुनगर खेड पुण्यामध्ये त्रिलोकेश्वर मंदिर. येस, आणि ऑब्व्हियसली मी स्वतःला कॅप्चर करणार नाही असं होणारच नाही, ते छान दिसत आहे. हे आहे त्रिलोकेश्वर मंदिर तिनेवाडी रोडला. आणि खरंच मंदिर खूप सिम्पल आणि साधं आहे, बट आजूबाजूचं खूप वातावरण शांत प्रसन्न असं आहे. इथे छोटे छोटे ज्योतिर्लिंगांचे पोस्टर्स होते आणि शिवाजी महाराजांचा देखील पोस्टर होता. आम्ही सगळ्यांनी शांतपणे शंभू महादेवाचं पहिलं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो पुढे. मंदिराच्या मागच्या साईडलाच खूप सुंदर असा व्ह्यू आहे. इथे माझे बरेच फोटोज आहेत, म्हणजे मी स्टोरीजमध्ये मोस्टली इकडचाच व्ह्यू टाकते. आणि इथे शिवशंभूची खूप मोठी अशी मूर्ती आहे. इथे आम्ही फोटोज वगैरे काढले आणि थोडा टाईमपास पण केला. आणि हा बघा, हाच तो व्ह्यू आहे ज्याच्याबद्दल मी सारखी बोलते. इथे बसून खूप रिलॅक्स वाटतं. बोलतात ना, तो एक सनसेट जो आपल्याला खूप छान फील करतो, असं सनसेट आहे. आणि मस्त जिकडे नजर जाईल तिकडे खूप छान अशी ग्रीनरी, पीसफुल वातावरण, सुंदर थंड हवा. गरमीमध्ये माणसाला अजून कायच हवं, हेच तर हवं होतं. सांगते, इथे आधुनी आम्हाला चॅलेंज केलं होतं या पाण्याच्या टाकीवर चढायचं. चढ ना. सक्सेसफुली आपण पाण्याच्या टाकीत चढलोय. ओव्हर ॲक्टिंग करते, वर गेलाय आमची वाटते इथून, कारण की तुम्ही चढणार याला काही अक्का हलतंय. हा म्हणून नको. आदू ये खाली आहे बाळा, नको, कारण की इथूनच एवढं डोंगर दिसत आहेत. इथे कार्तिकी उतरायला जरा घाबरत होती, तो मी तिला गाईड करत होती कसं उतरायचं. हे आलं मग असं याला पकडूनच उतरत जा, कळालं. चल आता वेळ झाली घरी जायची. बाय.